नमस्कार, श्रावणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बहुउपयोगी अशी पेरूची चटणी बनवणार आहोत। पेरू जवळपास सगळ्यांनाच खायला भरपूर आवडतो का तर त्याची चव मस्त अशी आंबट गोड असते, पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये बिया असतात, ज्या बिया खाताना आपल्या दातांना भरपूर त्रास देतात, म्हणून पेरू खावासा वाटत नाही। आज आपण याच पेरूची एक मस्त खमंग आणि चटपटीत अशी चटणी बनवणार आहोत। ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण आणि हिरवी मिरची हवी आहे। मसाल्यांमध्ये काय काय हवंय ते मी आपल्याला पुढे दाखवते। पहिलं पेरूचं काप करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत। ॲक्च्युली पेरूच्या बियांमध्ये सर्वात जास्त प्रोबायोटिक्स असतात, जे आपल्या शरीरासाठी बहुउपयोगी आहेत, पण प्रॉब्लेम काय होतो की ते बिया चावत असतानाच आपले दात खूप जास्त दुखतात, म्हणून त्याच्या बिया काढून टाकायच्या आहेत आणि ते ज्यूस बनवून मुलांना प्यायला द्यायचे। कारण पेरूचे फायदे माहिती आहेत तुम्हाला। पेरूमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि विटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात अवेलेबल आहेत। शिवाय पेरूमध्ये विटॅमिन सी भरपूर आहे, जे आपल्या शरीरावर जीवाणू, विषाणू यांचा जो काही अटॅक होतो, म्हणजे थोडक्यात काय आपली इम्युनिटी बूस्ट करण्याचं काम कोण करतं तर पेरू करतो। म्हणूनच आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मुलांना पेरू खायला द्यायला हवा। जर नाहीच खात असतील तर मग तुम्ही अशा प्रकारे चटणी मुलांना बनवून देऊ शकता। पेरूची चटणी बनवण्यासाठी या बिया वगैरे काढून घ्यायच्यात आणि मग काप करून मिक्सरला वाटून घ्यायचे। मिक्सरचं भांडं छोटं घ्या शक्यतो। हे काय मी मोठं घेतलं होतं, ते मला चेंज करून छोटं घ्यावं लागलं, कारण सुरुवातीला आपल्याला ते फक्त भुरभुरून घ्यायचं आहे, म्हणजे पल्स मोडवर आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे। एकदम जास्त आपल्याला पेस्ट नाही करायची, आपल्याला त्याची चटणी बनवायची आहे। मग सुरुवातीला फक्त पेरूच बारीक करून घ्यायचे, जेणेकरून नंतर आपण जी कोथिंबीर वगैरे वाटायला घेणार आहोत ते छान पेस्ट होईल। एकदम पातळ अशी चटणी आपण करणार नाही आहोत, ठीक आहे। पल्स मोडवर बारीक करून घेतल्यामुळे ते थोडंसं भुरभुरीत राहतं आणि मग नंतर आपण हे सगळं वाटण त्यामध्ये करून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्येच आत्ताच सर्व घालून मग ते बारीक करू शकता, पण ते खूप जास्त बारीक झालेलं चांगलं लागणार नाही आहे, म्हणून थोडंसं पल्स मोडवरच त्याला बारीक करून घ्यायचं आहे। ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही रेसिपी भरपूर अशी उपयोगी येणार आहे। बरं, पुदिना यामध्ये घालायचा आहे, कारण पुदिन्याची जी चटपटीत चव आहे ना, त्यामुळे आपली जी चटणी आहे ती खूप सुंदर तयार होणार आहे। यामध्ये मी आलं घ्यायचं राहिलं होतं माझ्याकडून, ते मी आत्ता घेतलेलं आहे। हे सर्व छान मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि मग आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालायचे। पहिलं आहे जिरं, भाजलेलं असेल तर ठीक, नाही तर असंही घातलं तरी चालेल, आणि आवर्जून काळं मीठ घालायचे। काळं मीठ घातल्यामुळे चव अतिशय सुंदर भन्नाट अशी लागते। थोडंसं सफेद मीठ आपण जे रेग्युलर वापरतो ते घालायचे। मी मिरच्या कमी तिखट घेतल्यात, तिखट व्हावी चटणी म्हणून मी थोडंसं लाल तिखट घातले। तुमच्याकडे जर तिखट मिरच्या असतील तर तुम्ही त्या घातल्या तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही आहे। जर तुम्ही त्या मिरच्या घातल्या तर मग तुमच्या चटणीचा कलर अगदी ग्रीन होणार आहे, ठीक आहे। मी लाल तिखट घातल्यामुळे चटणीचा कलर थोडासा बदललेला आहे, तो थोडासा रेडिश दिसतोय, बाकी यामध्ये काहीच चेंज नाही आहे, ठीक आहे। या चटणीला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरं आणि तूप याची फोडणीही देऊन घेऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। धन्यवाद।